लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। नांदेड जिल्ह्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळेल याबाबत कोणतीही शंका ठेवू नये। या योजनेसाठी 31 ऑगस्ट शेवटची तारीख आहे। मात्र जिल्ह्यातील पात्र महिला भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ठिकठिकाणी शिबिरांचं आयोजन 8 जुलैपासून करण्यात येईल अशी घोषणा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रात सुरू झालेली आहे। या योजनेच्या प्रति मोठ्या प्रमाणात भगिनींमध्ये उत्साह सुद्धा दिसून येतो आहे आणि त्यामध्ये अनेक महत्त्वाचे बदल 3 जुलै रोजी शासन निर्णयाद्वारे करण्यात आलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेमधील जे लाभार्थी आहेत अशा 21 ते 65 वयोगटातील सर्व विवाहित महिला, घटस्फोटित, परित्यक्त किंवा निराधार महिला तसेच प्रत्येक कुटुंबातील एक अविवाहित महिला यांना या योजनेमध्ये लाभ घेता येईल आणि त्याबरोबरच या कुटुंबामध्ये 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्यांनाही या योजनेमध्ये सहभाग घेता येणार आहे। बाह्य यंत्रणा किंवा स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कर्मचारी कुटुंबाचे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले कुटुंब आहे आणि त्यामधील महिला देखील पात्र ठरतील। ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनेमध्ये 1500 रुपयांपेक्षा जास्त अनुदान मिळते अशा महिलांना या योजनेत लाभ घेता येणार नाही, त्यामुळे त्यांनी या योजनेसाठी अर्ज करू नये असे आवाहन सुद्धा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलेलं आहे। आणि या योजनेसाठी अर्ज करताना कोणतीही धावपळ करू नये। सुधारित शासन निर्णयामुळे ही योजना अतिशय सोपी आणि सुलभ झालेली आहे। उत्पन्नाच्या दाखल्यासोबतच आता आपल्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाचा दाखला लागणार नाही। रहिवासी पुराव्यासाठी 15 वर्षापूर्वीचे जुने रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला असेल तर रहिवास प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र काढण्याची गरज नाही। तर इतर राज्यातील विवाह करून आलेल्या महिलांसाठी त्यांच्या या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल असं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी म्हटलेलं आहे। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।